शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांचा भाजपमध्ये प्रवेश। भोयर यांच्या प्रवेशामुळे भाजपचे संघटन वाढणार, चंद्रशेखर बावनकुळे। शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व अमरावती विभागातील शिक्षक नेते चंद्रशेखर भोयर यांनी आज आपल्या अनेक सहकाऱ्यांसह मुंबई येथील भाजप कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजप नेते माजी मंत्री आमदार संजय कुटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश घेतला। मुंबईस्थित भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा दुपट्टा देऊन चंद्रशेखर भोयर यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की चंद्रशेखर भोयर यांनी गेल्या निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती। पश्चिम विदर्भात त्यांचं मोठं वलय असून त्यांच्या मागे शिक्षकांची मोठी फळी उभी आहे। शिक्षकांच्या प्रश्नांवर कार्य करणारे एक ऊर्जावान कार्यकर्ते आहेत। त्यांच्या या कार्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊन भाजपचे संघटन वाढण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला। चंद्रशेखर भोयर यांचा पक्षात योग्य तो मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही देखील बावनकुळे यांनी याप्रसंगी दिली। पश्चिम विदर्भातील अमरावतीमध्ये आणि मागच्या वेळी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये ज्यांनी प्रचंड मोठं मतदान घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि एक मोठा वलय ज्यांचं पश्चिम विदर्भामध्ये आहे असे चंद्रशेखर मनोहररावजी भोयर यांचा आज पक्षप्रवेश झाला आहे। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश आणि पश्चिम विदर्भामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये आणि शिक्षकांच्या प्रश्नावर माननीय चंद्रशेखर भोयरजींनी आपलं संपूर्ण काम उभं केलं आहे। चंद्रशेखर भोयर हे अत्यंत युवा तडफदार आणि अहोरात्र मेहनत करणारे एक प्रचंड ऊर्जावान कार्यकर्ते आहेत। त्यामुळं आज भारतीय जनता पार्टी अमरावती विभाग हा चंद्रशेखर भोयर यांच्या पक्षप्रवेशाने आम्हाला मजबूती मिळाली आहे। सोबतच आमचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष जे शिक्षक महासंघ आहे जे चंद्रशेखर भोयर सोबत काम करतात असे नितीनराव नानोटे आणि गोपाळराव सांगुनवडे हे शहराध्यक्ष अकोल्याचे शिक्षक महासंघाचे, तसंच जिल्ह्याचे वाशिम जिल्ह्याचे जे शिक्षक महासंघ आहे तेथील राम देशमुखजी, मंगलसिंग सोनाजी डाबेरावजी आणि आदिवासी संघटना आमची जी आहे, जी कर्मचारी संघटना आहे त्याचे सर्व हे मंगलसिंगजी प्रमुख आहेत। प्रमोदजी राठोड गोर बंजारा संघटनेचे प्रमुख आहे। आज पश्चिम विदर्भामध्ये माननीय संजय कुटेजी यांच्या उपस्थितीमध्ये आणि खास करून आमचे सर्व आमदार आहेत, प्रवीण पोटेजी, माननीय प्रताप अडसरजी, माननीय तायडेजी, माननीय आपले या ठिकाणी वानखेडेजी, यावलकरजी, या सर्वांनी खूप प्रयत्न केले। आमच्या केवलराम काडेजी, आमचे सर्व अमरावती विभागातले आमदार यांची अपेक्षा होती, इच्छा होती की चंद्रशेखर मनोहरराव भोयर हे पक्षामध्ये यावे। आज सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले आणि आमच्या सर्व आमदारांनी अमरावती विभागाच्या एक मोठा त्या ठिकाणी यश मिळवलं की चंद्रशेखर भोयर यांना पक्षामध्ये आणून पक्ष संघटना मजबूत करण्याचा एक मोठा प्रयत्न केला। या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी मंत्री भाजप नेते संजय कुटे, माजी राज्यमंत्री व अमरावती शहर प्रदेशाध्यक्ष प्रवीण पोटे, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, धामणगावचे आमदार प्रताप अडसळ, मेळघाटचे आमदार केवलराम काळे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, तिवसा आमदार राजेश वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी चंद्रशेखर भोयर यांनी राज्यमंत्री आकाश फुंडकर, मंत्री जयकुमार रावत, राजकुमार गोरे, नागपूरचे आमदार मोहन मते, कारंजाचे आमदार सई डहाके, वाशिमचे आमदार खोळे, अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदारसोबत अमरावतीचे स्थानिक नेते, पदाधिकारी दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर तसेच अमरावती शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानले।
पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात शिक्षण क्षेत्रात तसेच शिक्षक मतदारसंघात भाजपचे संघटन वाढवणे हे आपले मुख्य ध्येय असून जास्तीत जास्त भाजप सदस्यांची नोंदणी करण्यासाठी मोहीम राबवण्याचा निर्धार चंद्रशेखर भोयर यांनी यावेळी व्यक्त केला। या ठिकाणी मी आपल्या माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब राज्यसभा सदस्य आहेत। त्यांनी मागच्या वेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना एक सुतोवा केलं होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याकरता अशोकराव चव्हाण साहेबांच्या सोबत काम करणारा जो मोठा वर्ग आहे त्या वर्गालाही भारतीय जनता पार्टीमध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न होईल। आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की आमच्या श्रीजाताई चव्हाण आमदार यांनी माननीय अशोकरावजींच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी सुमनताई अग्रवाल, आराधना जाधव, प्रीतीताई जयस्वाल, धनश्री महाडिक, कविता कटकधोंड, कमलताई सरोदे, नेहा भुसावळे, अविनाश गायकवाड, रवींद्र पवार, सुभाष काचिकुंडे, गोविंद गडंबे, रमेश जाधव, वसंत महागावकर, देवीदास वाघमारे, दत्तराव जाधव, बहिर्जी जाधव, नवनाथ पंचाळ आणि मोठ्या प्रमाणावर आमच्या या ठिकाणी ताकदवान आमच्या महाराष्ट्राच्या ठाणेपासून तर वसमतपर्यंत आमच्या मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी आज काँग्रेसमधनं हा काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या आमच्या नेत्या आहेत। काँग्रेसच्या राज्यस्तरावरच्या नेत्या असल्यामुळं आणि काँग्रेसला मोठं त्यांनी आतापर्यंत योगदान दिलं, पण आज भाजपाच्या नेत्या त्या झालेल्या आहेत आणि भाजपाला मोठं यश या ठिकाणी मिळणार आहे। भाजपाची संघटना मजबूत होणार आहे। आमचा चित्राताई वाघ यांच्या नेतृत्वातला महिला मोर्चा मजबूत होणार आहे आणि खरं तर मोदीजीच्या संकल्पनेमध्ये जो विकसित भारत आहे आणि जो मोदीजींनी म्हटलं आहे की आमच्या बहिणीशिवाय विकसित भारत होऊ शकत नाही, विकसित महाराष्ट्र होऊ शकत नाही, तो संकल्प घेऊन आज आमच्या श्रीजाताई चव्हाण यांनी आमच्या लाडक्या बहिणींना आमच्या पक्षामध्ये आणलेला आहे। मी आमच्या सर्व बहिणींचं आमच्या पक्षामध्ये, आपल्या पक्षामध्ये स्वागत करतो आणि आश्वस्त करतो की चंद्रशेखरजी भोयर हे शिक्षक संघटनेमध्ये राज्यामध्ये काम करतील। आमचे पुढच्या काळामध्ये पश्चिम विदर्भातही काम बघतील, पण राज्यामध्ये संघटनेचं काम करतील। आमच्या या ठिकाणी अग्रवालताई असतील, जयस्वालताई असतील, याही सुद्धा भाजपमध्ये चांगलं काम करतील। आणि शेवटी आपला सर्वांचा हेतू काय आहे तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार, आपलं सरकार, जे सरकार आपलं समाजाकरता आहे त्या समाजाच्या कल्याणाकरता सरकारच्या योजनेचा पाठपुरावा करून समाजाला ती योजना मिळवून देणे आणि समाजातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाला पक्षाशी जोडणे हा जो आपला हेतू आहे। शेवटी सत्तेचा जो आपल्याकडे सत्ता केंद्र आहे, माननीय मोदीजींचं सरकार आहे, देवेंद्रजींचं सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे। या डबल इंजिन सरकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याकरता आणि पक्षाला मजबूती देण्याकरता आणि जे जे काही आपण संकल्प दिलाय महाराष्ट्राला, जे विकासाचे कामं देवेंद्रजी आपलं सरकार करणार आहे, काल ज्या पद्धतीचं बजेट महाराष्ट्रामध्ये आलं आहे, या बजेटच्या माध्यमातून जी काही कामे आहेत ही समाजाच्या पर्यंत, बसमतपर्यंत, हिंगोलीपर्यंत पोहोचवणे, अमरावतीपर्यंत पोहोचवणे हा जो संकल्प आहे तो पूर्ण होईल। कारण त्या ताकदीचे कार्यकर्ते आज पक्षामध्ये आले आहे। मी पुन्हा एकदा आपल्या संजय कुटेजी आणि आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। मी या ठिकाणी आपल्या श्रीजाताई चव्हाण आणि आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये आपण अशीच ताकद ही तयार करावी आणि अजून जास्तीत जास्त महिलांना, बहिणींना पक्षामध्ये आणण्याकरता आपण खूप प्रयत्न करावेत। तुमची तशी क्षमता आहे, चंद्रशेखरची क्षमता आहे, आपण खूप चांगलं काम उभं करावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टीचा परिवार हा परिवार आहे। या परिवारामध्ये तुम्हाला अत्यंत आनंदानं काम करण्याची मुभा आहे। या ठिकाणी कुठलीही चढाओढ नाही आहे, कोणी कोणाचं कॉम्पिटिशन नाही आहे। कुठलंही काम घेऊन कोणाकडेही आपण जाऊ शकतो, देवेंद्रजीला आपण भेटू शकतो, मला भेटू शकतात। कुठल्याही व्यक्तीकरता, कुठल्याही कामाकरता आपण आपलं सरकार आणि आपल्या सरकारचे दारं उघडे आहेत आणि त्यामुळे आपण सर्वांनी समाजाकरता काम करावं आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करावं अशी विनंती करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा।